अतिशय पारंपरिक आणि पोटभरीची रेसिपी आहे, तांदळाचं पीठ किंवा तांदळाची उकड. चला तर मग सुरू करूया. जिरं, चवीनुसार मीठ, पाऊण वाटी तेल, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी दही, 2 हिरवी मिरची, कोथिंबीर. मी एक बाउल घेतलं आहे. आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि याला फेटून घ्यायचं आहे. आपण हे दही फेटून घेतलं आहे. आता याच्यात आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे. हे मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित आपलं मिक्स झालं आहे. दही शक्यतो आंबट घ्या किंवा मग मीडियम आंबट. आता आपल्याला याच्यात 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे पण हलवून घेऊया आपण. आपले पीठ घट्ट झालंय, आपल्याला पातळ करायचं. अजून 2 वाट्या पाणी घालूया आपण आणि पुन्हा हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता असं पातळ पाहिजे. 4 वाट्या पाणी घातलं मी याच्यात. छान व्यवस्थित मिक्स झालंय आपलं. तर मी कढई ठेवली आहे, गॅस चालू केला आहे. आता तेल घालायचं आहे आपल्याला. आपलं तेल तापलं आहे. जिरा घालूया अर्धा चमचा. तुम्ही बघू शकता जिऱ्याचा हलकासा रंग बदलला आहे. याच्यात हिरवी मिरची घालायची चिरून, अशी कमी जास्त तिखट हिरवी करू शकतात, ती घालूया. हिरवी मिरचीचा रंग बदलला आहे. आपण ताक, दही आणि तांदळाचं पीठ असं मिळून ते ताक सारखं केलं आणि ते घालूया आपण याच्यात. तांदळाचं पीठ आणि दही असं मिक्स केलं आपण आणि ते मिश्रण आता भांड्यात घालूया. आपण हे मिश्रण चांगलं हलवून घेऊया, म्हणजे त्याची गुठळी होणार नाही. आणि मीडियम गॅस करा. थोडंसं आंबट दही घ्या किंवा मग ताक घ्या. चवीनुसार मीठ घालूया आपण. हे हलवून घेऊया. छान एकसारखं झालंय. आता आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजून घेऊया. एक वाफ येऊ दे. बघा मस्त वाफ आली आहे. आता याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर मी धुवून घेतली आहे आणि अशी छान बारीक चिरून घेतली आहे. तांदळाचं पीठ किंवा उकड तांदळाची. बघा जास्त पातळ पण नाही झालंय आपलं. खायला खूप टेस्टी लागतंय आणि हलका फुलका नाश्ता आहे सकाळच्या वेळेत किंवा मग संध्याकाळच्या वेळेत. आणि हा नाश्ता गरम गरमच छान लागतो. दिसायला पण खूप सुंदर दिसतंय, खायला पण टेस्टी झालंय. नक्की एकदा करून पहा. अशाच नवनवीन आणि सोप्या पद्धतीने रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.